वारकरी संप्रदायाचा आदर एकाच गोष्टीनं ठेवायचा, स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणायचं. हा वारकरी संप्रदायाचा गाभा आहे. विठाला विठाला. आणि निश्चित तुम्ही एवढी फुलं टाकले त्याबद्दल ह्या सर्व माऊल्यांना, कुमारिकेंना नर्मदा समजून तुम्हाला प्रणाम करेल. चला, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे. नाही सुटत प्रारब्ध. मी असं सरळ सरळ 4-2 उदाहरणं सांगतो, कारण 9च्या नंतर माणसं जेवायचे दादा पाटील. त्याच्यामुळं एरवी 9 ते 11 कीर्तन असल्यावर जरा थोडं पुढे सरकलं तरी चालतंय, म्हणजे बांध फुटला तरी चालतंय, घरचाच आहे असं समजायचं. पण आजचा बांध असा समजायचं खतरनाक शेजाऱ्याचा आहे, ते रुमण्यानं हानीन. विठाला विठाला सातव्या अवतारामध्ये लगे बुद्ध्यावर येतो. फारसं काही अडचणीत हात घालीत नाही, विचू निघत असते. चालय गोड म्हणली बरं पोरांनी, फार सुंदर, कमी वयात. दुसऱ्या कीर्तनात तू दिस मला असं मग सांगतो. विठाला 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 विठाला. कारण दादा पाटील जवळच्यालाच हाणावं लागत असते. शहाण्या सासून पुरीलाच शिवी द्यायची, तेव्हा सुन्नीट होत असते. विठाला विठाला विठाला. पंढरपुरातल्या मालकाला एका घरी जाण्यासाठी मारुतीरायानं लावलं. प्रभू तात्या मारुतीराय म्हणले, देवा तुम्हाला एका घरी जावं लागतं जिजा. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रानं विचारलं, हनुमंतराय त्या घरी जायचं कशाला? त्या बाईनं पलंगावर फुलं टाकून ठेवलेत. कैलास भाऊ पलंगावर फुलं टाकले आणि फक्त 5 मिनिटं त्या पलंगावर बसा आणि ती बाई काजू बदाम पिस्ता देईल, त्याच्यातले 2 खा, तुमचे पाय धुईल, तुमचं दर्शन घेईल, उठून जा. महाराज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आहेत. त्यांनी सांगितलं, पवनसुता हनुमंतराय मारुतीराय हे कसं बोलता तुम्ही? मी सूर्यवंशातला राजा आहे. सूर्यवंशाचे 2 ब्रीद आहेत, 3 ब्रीद. मेलं तरी हरकत नाही, खोटं बोलायचं नाही. एक जी पत्नी केली तिच्या व्यतिरिक्त जगातल्या स्त्रीला माय म्हणायचं 2, आणि शत्रूला पाठ दाखवायची नाही 3. बाकी काय असतील ते दुसऱ्या महाराजांना विचारा. मी काय गुत थोडं घेतलं सगळं सांगायला. आणि सर्वात मोठा पुरुषार्थ आहे आमच्या संस्कृतीमध्ये, पाणी ग्रहण केल्याच्या नंतर दुसऱ्या स्त्रीला माय आणि बहीण किंवा लेक म्हणून बघायचंय. हा आमचा पुरुषार्थ. आमचे कोरडे महाराज सुद्धा. महाराज तुमचं नाव माझ्या लक्षात नाही. रामेश्वर महाराज. प्रणाम प्रणाम तुम्हाला सुद्धा. आणि नियम आहे आमच्या संस्कृतीचा. मारुतीरायानं सांगितलं, प्रभू तिच्या कृपेनं तुम्ही वाचलात, तिच्या कृपेनं वाचलात. तिनं तिच्या नवऱ्याचं मरण सांगितलं. मुरमी तात्या मरण सांगितलं, मरण सांगितलं, मरण मरण मरण. तिचं नाव आहे चंद्रसेना. महाराज काही नायिकेपैकी एक चंद्रसेना नायिका होती. नायिका होती. तुम्ही याच्यातल्या म्हणता ना सिनेमातल्या, त्या नाही, पुराणातली पुराणातली पुराणातली. महाराज जगाच्या पाठीवर सूर्याला चुटकी वाजणारी एकच बाई. ए भास्करा, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या कपाळावरचं कुंकू पुसायची लायकी नाही कोणाची. बसा महाराज, यावर या. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझं कुंकू पुसायची ताकद कोणात नाही. वेलास भाऊ इतकी चुटकी वाजली सूर्याला सूर्याला सूर्याला. बसा बसा, पटकन बसायचं. आता कसं होतं, शेवटच्या मंगलाष्टक आलं की देवबापाचं पण इचकत. विठाला 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 विठाला. हो, मालकासाठी अमृत जिंकणारी बाई नवऱ्यासाठी. हो, ती नवऱ्याला उपाशी ठेवून महाराजाच्या पायावर दूध टाकणारी बाई नव्हती. हो, नवऱ्याला तसंच उपाशी पाठीलं, महाराजाचे पाय दुधांधू आली. वा वा वा, तुला मसुबाला कापायला पाहिजे. मसुबा पण म्हणीन मला येईल नाही खाचं. ऐका माझ्या माईंनो, कपाळावर जोपर्यंत कुंकू आहे तोपर्यंत सकाळी स्नान झालं की नवऱ्याचं एकदा दर्शन घेत जा. जगातल्या कोण्याही भंगिऱ्याच्या पाया पडायची गरज नाही.
एका बाईनं सांगितलं, माझे मालक सकाळी स्नान केल्यावर चांगले असतात पण दिवसभर वाईट वागतात. बाय, हाय गिरगावच्या बाळ्याचं, एक न एक दिवस तुझ्या दर्शनाची ताकद निर्माण होईल आणि त्या हरामखोराची गोडशी बुद्धी जागी होईल आणि त्याच्या लक्षात येईल, मी राक्षसासारखं वागलो पण माझी गाय मात्र पवित्र, माझी पत्नी मात्र पवित्र गायीसारखी वागती. एक दिवस त्याच्या मनात परिवर्तन होईल. ती तुमच्या दर्शनाची ताकद आहे. घेतचा दर्शन, घेतचा. काय होत नसते भंगिऱ्याच्या पाया पडायच्या नंतर. उदाहरणार्थ माझे पाय मी धुवू दिले नाही का यजमान, धुवू दिले नाही त्यांना पाय. आपली लायकी नाही दादा पाटील, लायकी नाही गुरुजी आपली पाय धुवायची, लायकी नाही. काय होणार आहे तुमचे माझे पाय धुतले? मी रोज 2 गावचं खातो. तुमचे गहू हरपून जातील. काही नसते. पाय मालकाचे धुवा. पाणी ज्ञानोबरांच्या समाधीवर टाका, तुकोबरांच्या पायावर टाका. कधी कधी पैठणच्या मालकाकडे जा, घ्या अभिषेकाची सेवा, टाका त्या समाधीवर पाणी. जा पंढरपूरला, घाला विटेवरच्या मालकाच्या गळ्यात तुळशीच्या मंजुळाची माळ. सगळी संकट मातीत जातील, सगळी संकट. कीर्तन करतो म्हणजे फार मोठा महाराज आहे. क्वालिटीची मशीन लावा बरं त्याच्या छातीला, मशीन भोगा होईल, तिचे वायर भ्रष्ट होतील. कारण कीर्तनकार तितका पुण्यवान पाहिजे की त्याचे पाय पवित्र असले पाहिजे आणि पाय त्या कीर्तनकाराचे पवित्र आहेत ज्याचं आचरण शुद्ध आहे. तो विठाला विठाला. बाईनं नवरा मरू नये याच्या करता अमृताचा कुंभ ठेवला आणि पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला तिचाच नवरा मारायला पेटलाय. मारुतीरायनं प्रणाम केला. महाराज पतिव्रता स्त्री आहे. या देशामध्ये नवऱ्याची सेवा करणाऱ्या बाईला महाराज मानतील नवल नाही, पंढरपुरातला वाकतुई. तिची देवा तेज कांती प्रसन्न केला. तेजस्वी कोण साधू तर मारुतीराय प्रसन्न करून घेतलं. आपण भगवंताचे दूत आहात. जी 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 जी. आयुष्यात कोण्या महाराजात पुढे न डोकं ठेवणारी बाई मारुतीरायला प्रणाम करते. काय साधू आहे महाराज, काय तेजस्वी महात्मा आहे. प्रणाम केला. मारुतीरायनं सांगितलं, बाई तू नवऱ्याच्या व्यतिरिक्त कोणाच्या पाय पडत नाहीत, आज माझ्या कस काय पडली? की तुमच्यातला भक्तीचा पुरुषार्थ सूर्याच्या प्रकाशाला लाजविल इतका मोठा आहे म्हणून पाया पडले. बाई बी हुशार होती हो. बाई काय साधी होती का प्रभू तात्या? बाईनं विचार केला बरोबर तात्या की बाई म्हणली, रामागड्याची आवडी मोठी. आयुष्यात तुम्ही कोण्या देवाचं दर्शन घेतलं नाही, माझ्या दारात कस काय लोळले? तू पतीची सेवा करती आणि तुझे पावलंही अंगणाला लागलेत आणि पतीची सेवा करणाऱ्या पतिव्रतेच्या पायाची माती माझ्या अंगाला लागावं याची अपेक्षा वारकरी करतात. कारण 2च धुळी चांगल्या येतात, 2च धुळी चांगल्या येतात. एक पतिव्रतेच्या पायाची आणि एक संतांच्या पायाची. संत चरण राजा वासना संपवायची ताकद संतांच्या पायाच्या मातीत आहे. महाराज देवादी देव संतांच्या पायाची इच्छा करतात, त्या जरजकणाची इच्छा करतात आणि पतिव्रतेच्या पायात ताकद आहे. फार मोठा पुरुषार्थ आहे. म्हणून मी तुझ्या दारात लोळलोय, हात जोडले. मारुतीरायाच्या जीवनामध्ये माझ्या वाचनात 5-7 बायकांना हात जोडण्यात आले. 5-7 बायकांना. त्याच्यापैकी एक चंद्रसेनेला जोडले दादा पाटील. सगळे सांगत नाहीत. आणि एकदा 6वीला हात जोडले. 6वी होती राक्षसाची, कारण ती भविष्य लिहायचं तिच्या हातात होतं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना कुंभकर्ण मारित होता म्हणून मरण त्याचं कशात आहे म्हणून तिला हात जोडले. सांग ना माय, तो पापी मरण ना, माय बापाला मारायला टेकलाय, सांग ना. तो पाय धरतो. तिनं मरण सांगितलं तेव्हा एकदा. हे रिकामी नाहीत कोणाच्या पाया पडायला. एखाद्या बाईनं पाय धुवून 2-3 हजार टाकले म्हणजे हो माय हो.
मग मुल्या कुठला विठाला विठाला अधिकारी आहेत महाराज अधिकारी. एक सांगू का तुम्हाला, प्रारब्ध क्रियमान घेतले ना महाराज, किती वळवळ करा तुमच्या नशिबाच्या पलीकडे पैसे भेटत नाहीत. वा वा वा. काही वळवळ करा, कशात उड्या हाना, तुमचं जेवण. अन्न मान धन हा? प्रारब्धानुसार महाराज ज्या काही गोष्टी घडतात का त्या आपोआपल्या नशिबाने. ठीक आहे, आता बारीक पोर आहेत, यांचा स्वर चांगला आहे, मला गाता येत नाही. गिरगावकरानं कोरड्या इरीत उडी टाकली तरी तुला गाता येणार नाही, कारण तू नशीबच नाही गात. सांग न कीर्तन मुकाट्या, कशाला येडेवानी करायला, काय घेणं दे नाही का तुला त्याच्याशी. माणसं विनाकारण आडकिता ठून दाडान सुपाऱ्या फोडायले, बोचर झाल्या म्हणला मै दात पडे. आडकिता जवळ होता न सुमळ्या, मांडी खालीच आडकिता होता न तुया बंदी सुपारी तोंडात घातली भोपळ्या. विठाला विठाला काही माणसं प्रचंड अभ्यास करूनही दुसऱ्याचं इचकितेत. हे मागच्या जन्मातले कोंबडे. तुका मने झाली कोंबड्याची परी, पुढेची उकरी लाभ नाही. कशाला उकंडे उकरायचे दुसऱ्याला, याला भांडत जा. आपल्या प्रारब्धाला भांडा, आपल्या कर्माला भांडा, दुसऱ्याचे उकंडे नाही उकरायचे. जे काही समाधानात ठेवलं त्या मालकाची कृपा समजून जीवन जगा. 60-65 वर्षामध्ये जळजळी वृत्ती ठेवून पोटात स्टोव पेटून घरच्याला जाळू नका, स्वतः जळू नका आणि दुसऱ्याला जाळू नका. विठाला विठाला त्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत माणूस. चला हात जोडे. माझ्या मालकाला वाचणं गरजेचं आहे. बाई म्हणली तुझ्या मालकाला वाच, आरो तुरच. बाई म्हणली तुझ्या मालकाला मरू देत नाही, पण तुझा मालक 5 मिनिटं माझ्या पलंगावर यावा. आणि ते तर कोणाच्या पलंगावर बसत नाही. प्रचंड अधिकारी मालक रामप्रभू म्हणल्यावर काय महाराज, ती आचरणाची चौकट आहे, ती आचरणाची चौकट आहे. ठीक आहे, करील. अमृत कुठं होतं सांगलं, भुंगे मारले. बाईचे मालक मृत्यू पावले. बाईच्या कानावर वार्ता आली, कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं. चला मारुतीराय दारात आले आणि सांगितलं, माय मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र वाचले ग, पण तुझे पती गेले. ठीक आहे, आपला ठरलेला नियम आहे, माझ्या घरी स्वागता करता प्रभू यावे. आता सांगताना लोक काही सांगत आहेत बरं का, आता ऐका बरं का. आणि काय चंद्रसेना म्हणत होती बरं का, माझे मालक गेले तरी हरकत नाही, पण माझ्या पलंगावर रामचंद्र यावा. जरा वाचून सांग जाय सोमळ्या, वाचून सांग जाय, मरतील तुझ्या पुढचे रे हरामखोरा. महाराज नवरा मरू नये म्हणून अमृत जिंकणारी बाई अशी अपेक्षा करील. आपल्या धर्म संस्कृतीतल्या मावल्यांना नाव ठेवू नका, किडे पडतील जिबेला. विठाला विठाला यावतं पदानायां तल्कपेषु, यावत पदानां तल्कपेषु, पुनितायां गेहं नारायणो प्रसन्ननानां, नैवं गिरगावकर लिखितं. तलकप म्हणजे पलंग, पद म्हणजे पाय. त्याच्या पायानं आमची झोपडी पवित्र होईल. आणा एकदा. मारुतीरायनं सांगितलं, बाई भगवान येतेन, पण काही अडथळा आला तर त्याला जमत नाही. बरं जमत नाही, त्याला जमत नाही, जमत नाही. आम्ही एका कीर्तनाला गेलो, पक्वाद्यानं कीर्तनात पाणी प्याल्यावर कीर्तनकारांनी जे विठ्ठल केलं. म्हणलं काही भरकर असते का. आता उन्हाळा दिवस आहे, पेला असन त्यानं, कैलास भाऊ पाणी पेला असन. ते म्हणलं आपल्याला हे असं जमतच नाही.
आणि 10-5 दिवसाला पाहिलं त्याला बाया जीव घोल लागल्या. हे जमतं का तुला सुंबळ्या? अरे वारकऱ्यानं पाणी पिलंय, त्याला ताण लागली असेल, त्यानं काय रंगारंगाचं पिलंय का? काय नाटक करतील लोक महाराज, काय आगाऊच नाही. मला परवाच्या दिवशी ड्रायव्हरनं दाखिलं, यानंही दाखिलं, हे लय खटगुळे काय काय दाखित मला. ते माझ्याकडे मोबाईल नाही ना भारीचा, म्हणून हे निखात्या देवाला नैवेद्य दाखित माणसं. देवानं टप्पू 7-8 भाकरी खाल्ल्या पाहिजे, एक तर नैवेद्य दाखवायचं नाही. विठ्ठला असं कशाचा बी विक्षेप नाही. मारुतीरायनं सांगितलं त्याला न आवडेल असा जर विक्षेप झाला, संकट आलं, विघ्न आलं, तर तो थांबणार नाही. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. पतिव्रतेच्या घरी विघ्न यायची काय ताकद आहे? याच्यातल्या 4 भुंग्याला सांगितलं पलंग टोकर. भुंग्याला टोकरायचा नाद असतो. पण भुंग्याच्या 14 जाती सांगितल्या. लाकडं टोकरणारे, फुलाचा मकरंद खाणारे भुंगे आणि गोळे करणारे भुंगे वेगळे. बरं गोळे करणार भुंगे लय वेगळे असतात. लगेच मोठ्या ढेगलाचे गोळे करून मुंडक्यावर घेऊन लोटीत नेतो 1-1 किलोमीटर. हो असे काही काही भुंगे, येडपट भुंगे. तुम्हाला हेच जास्त भेटत येत. विठाला महाराज मकरंद सेवन करणारी भुंगी. फुलावर किती प्रेम असतं दादा पाटील त्या भुंग्याचं. अतकरी गुरुजी महाराज फुलावर इतकं प्रेम करतो तो भुंगा, चांगल्या प्रतीच्या 1 लाख रुपयाच्या कवाडाचा भुगा करायची ताकद आहे त्याच्यात. 1 लाख रुपयाची चौकटन कवाडतात त्या. फुगा करते कोरडे बुवा फुगा. पण मेलं तरी हरकत नाही, पण कमळाच्या फुलाच्या पाकळ्या तोडीत नाही. कोणी एक विचित्र पुतळा जेवावयासी बैसला, जेविता जेविता पात्रे चिनी भक्षिला. विचित्र म्हणजे भुंगा, पात्र म्हणजे कमळाचं फुल. त्या कमळाच्या फुलावरचा मकरंद खाण्यासाठी, जेवण्यासाठी भुंगा बसला. सूर्य मावळल्याबरोबर कमळ मिटलं, मधी मधी गुदमरून मेलं, पण फुलाच्या पाकळ्या नाही टोकारल्या. इतकी इमानदारी भुंगा फुलावर. पण ते भुंगे फुलाचा मकरंद खाणारे असतील, गोळे करणारे नसतील. लाक काष्टाचा गुमान, हा मोजित नाही लाकडाला, पीठ करतय पीठ. पण फुलाच्या पाकळ्या येशी असली भुंगी. चुरा केला नुसता. बदाम माहिती ना तुम्हाला? बदाम बदाम मी लोकांच्या इथं पाहिले. मी शेंगदाण्याला काजू म्हणून खाणारा माणूस आहे. पण या कीर्तनाच्या निमित्तानं मोठमोठ्या लोकांकडे जायला भेटतं, तर कधी मध्ये ते दाखीत येतं. यायचे इथं दुकानं असल्यामुळं ते ठुतेत कधी मध्ये. हो तर आपल्याला वाटतं खावा आणि उगं सकाळी जास्त बऱ्या तांब्या घेऊन जायचं काम पडलं तर. हो कारण काही काही गोष्टी पचण्यावर खाल्ल्या पाहिजे. उगच कोणी देते म्हणून आगाव नाही करायचं. हो ना, ज्यानं लग्न केलं नाही त्याला 15 लुगडे दिले, कशाला घेतो? तो लग्नच नाही मग कशाला लुगडे घेतो? दिसत नाही त्याला 20,000चा चष्मा. अरे दिसतच नाही तुला, चष्मा काय करायचा? काही काही गोष्टी आकारात घेतल्या पाहिजे. एकानं हत्ती दिला, घरीच तांदूळ नाही तर हत्ती कशाला जगी तू? देणार देईन, पण आपल्याला पचलं पाहिजे. एक जणानं गावरान तूप दिलं, वरण लागन ना खाला, भाकरन चपाती लागन ना खाला. बैंगणाच्या भरताव तूप खाल्लं, काही बैंगण यायला हाकलत नाही हो. कशावर तूप खावा म्हणजे कोणी दिलं म्हणजे काही घेत असतात का? मूर्खपणा आहे तो. बदाम तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवा आणि 4 दिवसाला बदाम धरा, मधात काहीच राहत नाही दादा पाटील, नुसतं टरकल. काय मुंगीची तोंड असेल महाराज, तितकं टरकलट होती, तितकंच. खारीक बंदी खाती आणि वरचा लगदा ती टरकलट होती. काय मुंगीची ते तिच्या तोंडात, तशी ते टरकल केली भुंग्यानं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आल्याबरोबर महाराज एका पतिव्रतेच्या दारात जगाचा बाप आलाय, मान खाली घातली. सीतेच्या व्यतिरिक्त जगातल्या सर्व स्त्रिया माई येतात. पण नियत काय म्हणेल, आपले पूर्वज काय म्हणतील, एका परस्त्रीच्या पलंगावर बसल्याच्या नंतर सूर्यवंशातले वरी गेलेले राजे काय म्हणतील, याच्या अस्मितेने विटेवरच्या मालक 7व्या अवतारातले मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र हवालदिर झाले, खाली मान केली आणि पतिव्रतेच्या पायाकडे पाहत जगाचा बाप चाललाय. पतिव्रतेच्या पायाकडे पाहत, चंद्रसेनेच्या पायाकडे पाहत मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र चाललेत. महाराज रामचंद्रांचा पुरुषार्थ फार वेगळा होता, फार वेगळा होता. रावण मारल्याच्या नंतर मंदोदरी दर्शना करता गेलत्या. मंदोदरी आईसाहेब दर्शना करता गेलत्या.
तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र समुद्राच्या तीरावर बसलेले होते. आता चला रावणाचा अंत्यविधी झाल्यावर विभीषणाला राज्याभिषेक करायचा ना आपल्याला निघून जायचं अशा अस्मितेनं गालाला कानाला हात लावून बसले होते. चिंता होती रावण मेलाच कसा. दर्शनाकरता मंदोदरी आईसाहेब गेल्या. तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं तोंड पुढे, पाठीमागं सूर्य, मंदोदरी आईसाहेब पाठीमागे येता आणि मंदोदरी आईसाहेबांची सावली मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या मांडीच्या बाजूला पडली. सावली एका स्त्रीची, पदर घेतलेल्या स्त्रीची सावली. कारण मंदोदरी जे लुगडं नेसत होती का त्याला दुकानातच पदर होता. मंदोदरीला जी साडी होती का तिला कैलास भाऊ दुकानात पदर होता. मुरमीता त्या दुकानात पदर होता. नका का डोकं झाकीनेत पण पाठ झाकून घेत जा. तुम्हाला चपला सगट प्रणाम करतो. चपला सगट. माझ्या माईंनो, हा देश तुमच्या ताब्यात आहे. माणसं म्हणतील गोळ्या संपल्या काय गिरगावकराच्या, बायकाच्या ताब्यात कसा देव. या देशातला केवढा जरी मंत्री असेल दादा पाटील, पण ते कोणाच्या पोटी जन्माला आलाय? या स्त्रीच्या. आज इथं कितीतरी लोक असतील गिरगावच्या बाळ्याला इकत घेऊन आवताला झुकणारे, तरी पण तुम्ही माझ्या पुढं बसलात. मी कोणाच्या पोटी जन्माला आलो? माझे रयतेचे राजा छत्रपती शिवराय कोणाच्या पोटी जन्माला आले? धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप कोणाच्या पोटी जन्माला आले? इतक्या मोठ्यात माझ्या माईंनो, इतक्या मोठ्यात, फार मोठ्यात तुम्ही. एक सांगू का तुम्हाला? काल 14 एप्रिल झाली. या देशाच्या घटनेच्या नियुक्तीकरता 10 लोकांची नियुक्ती होती. पण या देशाची राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना सुद्धा या भारत देशातल्या एका स्त्रीने 9 महिने पोटात सांभाळलंय. एक सांगू माझ्या माईंनो, एक सांगू. तुम्ही दिव्य श्री रमाबाईचा फोटो जुना पहा, जुना. आताच्या लोकांनी तयार केलेला पाहू नका, जुना पहा. गळ्यात एक फक्त काळ्या पोतीचा दोरा, हो, एक काळ्या पोतीचा दोरा. आणि माझ्या लहानपणी राशनवर लुगडे भेटतात का, कोपनवर, असलं लुगडे घातलेल्या रमाबाई. पण माझ्या माईंनो, त्या सात्विक बाईनं आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून सुखदुःखात संसार केला, सुखदुःखात संसार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात मिळाली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासू आहेत, त्याबद्दल मी वाईट कमी म्हणणार नाही. पण अभ्यासाला झालर देण्याची ताकद कोणात असेल तर रमाबाई नावाच्या त्यांच्या धर्मपत्नीत आहे. माणसाला जर मोठं व्हायचं असेल, कुठलंही क्षेत्र असू द्या भाऊ, राजकारण असू द्या, व्यापार असू द्या, संसार असू द्या, शेती असू द्या, पत्नी जीवनात चांगली भेटली की त्या माणसाला उभारी येत असती. नाही तर तुम्ही दुनियाचा प्रयत्न करून तिनं मांजरावानी थुत्तर केलं की गपचिक बसतो माणूस. करकसे संगती दुःख उदंड फजिती. काय दुःख आहे महाराज. ही कर्तव्यनिष्ठ माऊली होती म्हणून त्यांची उंच भरारी झाली. पुन्हा एक मुद्दा सांगतो. पैठणच्या मालकाकडे 36 वर्ष जगाचा बाप कुपडे धावला होता, पाणी भरायला होता. मग एक जण म्हणला नाथांचा पुरुषार्थ का गिरिजा काकींचा पुरुषार्थ? जितका पुरुषार्थ नाथांचा भक्तींचा होता तितकाच गिरिजा काकींचा पुरुषार्थ होता, म्हणून जगाचा बाप लुगडे धुवाला होता. विठाला विठाला. या देशाची स्त्री
डोकं भरून पदर घेतलेली स्त्री इथपर्यंत आलतो ना. नका का डोकं भरून पदर घेणत, निदान पाठ तरी झाकीचा. पाठ उघडी पाहू द्यायची नाही आपल्या देशातल्या पुरुषाला. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. चला सांगेल पण वेळ अपुरा आहे. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या मांडीच्या बाजूला सावली पडली. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र बसलेले होते. लगेच कंबर वाकली, मान वाकली आणि त्या सावलीला नमस्कार केला. कोणाची सावली होती माहिती आहे का? परस्त्रीची. मंदोदरीनं पाठीमागून मातोश्रीनं नमस्कार केला. बांगड्या वाजल्यावर मागं पाहिलं. माय जी काय काम होतं? नवरा पेटवायला नेलाय मसन वाट्यात. नवरा पेटवायला नेलाय मसन वाट्यात. बाईला सती जायचं होतात करे गुरुजी. काय काम होतं? जे काम होतं ते काम झालं. काय काम होतं? काही नाही, मला एकच बघायचं होतं. माझे मालक अजिंक्य येतं. या पृथ्वी तलावर माझ्या पतीला मारण्याची लायकी किंवा अधिकार कोणातच नव्हता आणि तुम्ही मारलंय कसं? मला आज कळालं तुम्ही कसं काय मारले. तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र म्हणले काय कळालं? मला तर बोलली नाहीस काय नाही. एकाच गोष्टीत कळालं. कसं? माझ्या मालकाला सुंदर स्त्री दिसली की लग्न करा वाटत होतं. हे शिल्लक माझ्या मालकाकडे होतं आणि तुम्ही परस्त्रीची सावली पाहिल्यावर नमस्कार करता हे तुमच्याकडे जास्त होतं. आणि म्हणून तुमच्या हातानं माझे पती गेले. मग आदर्श संपन्न राजा आणि अशा राजाला तशी वासनेनं कशी ती बाई बोलील? आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र तरी त्या पलंगावर कसे जातील? महाराज, पतिव्रतेच्या पलंगावर बसण्याची आपली, सोप्या भाषेत सांगू का, लायकी नाही असे समजणारे प्रभू होते. पतिव्रतेच्या पलंगावर नकोय नकोय नकोय, आपण नाही बसायचं नाही बसायचं, नकोय नकोय. लायकी शब्द वापरायला नव्हता पाहिजे, तरी पण तुम्हाला कळण्यासाठी वापरला. कारण त्यांचा आदर्श आपण घ्यावा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा आदर्श आपण घ्यावा. महाराज पतिव्रतेच्या पायाकडे बघत मनामध्ये विचाराचे काटे खराटे नाना प्रकारचे सराटे अंतकरणात बोचत होते. मला पूर्वज काय म्हणतील हिच्या पलंगावर बसल्याच्या नंतर. आणि मारुतीरायाकडे एकदा बघितलं. हनुमंता कसं करायचं? काय नाही, करा तुम्हाला जे ठरलंय ते करा. आणि पाय उचलला दादा पाटील, पाय, आणि पलंगाला अंगठा लावल्याबरोबर कड 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 पलंग मोडला. प्रारब्ध क्रिया माणसा मोडला पलंग. येतो माय. चाललात प्रभू? हो. मागं नाही फिरून पाहिलं. समोर तोंड नाही, पाठीमागून चंद्रसेना आहे. आणि समोर बघून डोळे झाकून एक वाक्य वापरलं, पुढच्या अवतारात तुझ्यासोबत लग्न करीन. ही सत्यभामा, ही सत्यभामा. ठीक आहे प्रभू, या 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 या. महाराज कानकोंडे झाले मारुतीराय, कानकोंडे झाले मारुतीराय. दोन गोष्टी ऐका प्रारब्धाच्या. मारुतीरायाच्या डोळ्याला टचटच पाणी आले. माझ्या मालकाला जिवंत ठेवण्यासाठी एका पतिव्रतेच्या कपाळावर कुंकू आपण पुसले, याचं दुःख मारुतीरायाला झालं. मान खाली घातली. येतो माय. बाईनं सांगितलं, बेटा नाही जाऊ देणार तुला मी. थलय सूड घेतलास माझा. तो माझ्यासोबत कपट केलंस हनुमंता. महाराज, ज्या शेपटीनं द्रोणागिरी उचलला ती शेपूट किती शक्तिशाली असेल. ज्या शेपटीनं लक्षावधी राक्षस बांधून समुद्रात टाकले ती शेपूट किती शक्तिशाली असेल. पण ती शेपूट पतिव्रतेनं धरल्याबरोबरच तुटून गेली. जा रामेश्वरला, पहा रामेश्वरला, सर्वत्र मारुतीरायाला शेपटी आहे, पण तिथं मारुतीरायाला शेपटी नाही. मग आमचे सांगणारे सांगते, मारुतीरायाच्या व्यतिरिक्त शिवलिंग स्थापन केलं. आणि मारुतीराय शिवलिंग आणण्यासाठी गेले, तोपर्यंत इकडे प्राण प्रतिष्ठा झाली. मारुतीरायाला राग आला आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला म्हणले, प्रभू मी आणलेल्या शिवलिंगाचा अपमान होईल. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, तुमचं स्थापन करा. या शिवलिंगाचं दर्शन घेतल्याशिवाय मधल्या रामेश्वराचं दर्शन पावणार नाही.
चोखोबरायचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं पावत नाही, नामदेवरायाच्या पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं पावत नाही, कानोपात्रेचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन पावन होत नाही. तसं मारुतीराय तुम्ही आणलेल्या भगवान शिवजींच्या लिंगाचं दर्शन झाल्याशिवाय रामेश्वराचं दर्शन झालं असा पुरुषार्थ होणार नाही. पण मारुतीरायला सांग, मारुतीराय म्हणाले मला हे आवडत नाही, मग एक काम करा, ते शिवलिंग बाहेर आणा आणि हे टाका. मारुतीरायनं लगेच शेपटीचा आढा टाकला आणि शेपूट तुटली. वाचून सांग जाय सोमळ्या. मारुतीराय कोणाचे अवतार? मूर्तिमंत शंकरू. आणि शिवलिंग कोण? शंकर. आणि मारुतीराय कोण? तुम्ही तुमचं धोतर फाडून फिरतान का? नाही, दोघायला म्हणायलो ना, असं कसं बरं? गुरुजी तुम्ही तुमचं शर्ट फाडून फिरतान का? दादा तू फिरशील का? नाही. मी फिरन का? मग शंकराची शेपटी कशी तोडतील? सांगता नाही हिशाबात. मला असं सांगा महाराज, लाखो लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. आम्ही लोकांच्या डोळ्यात माती टाकू शकतो, देवाच्या नाहीत टाकू शकतो. इतकी लाज सांभाळायला पाहिजे. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, वाचून पुराण सांगावे पुराण. काय त्या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा भाव होता बरं का. आणि लागली लाईन आली बरं का, आणि कूलर चालू झालं, वहीचं पान पलटलं. काय बिभीषण होता बरं का. अरे जालना सोडून दिलं, संभाजीनगरला एसटी गेली रे. अरे तिथे लग्न होतं रे, 4-5 लोक तिथं उतरणार होते रे. आता हे वापस जाऊस तर पतरवाळ्या पण उडून जात्यात रे सुंबळ्या. तो जालन्यात एसटी थांबवायला पाहिजे होती. नालाय का. विठाला विठाला. महाराज होत काय नाही बरं का, दुःख मानू नका याचं. होत काय नाही, वक्त्याचे संसार पेटत इतकं लक्षात ठेवा. भजन करणे अमंगळवाणी तुम्हाला नरका. वक्त्यानं न वाचता बोलणं, गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागते. भागवतकार, रामायणकार, शिवपुराणकार, कथाकार या लोकांनी शास्त्रामध्ये प्रमाण नसताना बोलणं, गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागते. आधार वाचोनी काय सांगसी कहाणी, काय सांगसी कहाणी आधारा वाचोनी. आपला संप्रदाय बिनबुडाचा नाही महाराज. आपला संप्रदाय टोकदार आहे. ते टोक विधात्याच्या हातात येत नाही भाऊ. इतका टोकदार संप्रदाय. विढाला विढाला. शेपटी तुटण्याचं कारण सांगू? पतिव्रतेचा शाप आहे रे हनुमंता. या शेपटीनं माझं कुंकू पुसलंय. कशाहून माय? कारण शेपटीनंच भुंगे मारले होते. आणि हल्ली चुका धरायला लय सोपं आहे हो. पूर्वी कसं होतं तुमच्या लहानपणी, कोर्टामध्ये साक्षीदार पुरावे हे जमा करायला 400-400 पानं लागत होते. आता गिरगावकरांनी एखादी चूक केली की हे पहा मोबाईल मध्ये, हे छन बाळ्या, हे छन पा, याच्या थुत्रीत कशी बुटाड हाणलीत पा. हेच लय कीर्तनात बचबच करीत होता बघा, लाल होस तर हाणलाय. गरज आहे का जेजला पुरावा विचारायची? काळ इतका विचित्र आलाय. बाई इतकी हुशार होती दादा पाटील, तिनं भुंग्यातले, त्या शेपटीतल्या भुंग्याचे पंख दाखिले. या भ्रमराची या पंखा, तुझी या पुच्छाग्र भागा, तुझी या पुच्छाग्र भागा, या भ्रमराची या पंखा. पिच्छ शब्द वापरलाय. पिच्छ संस्कृत शब्द आहे पिच्छ. अरे तुझ्या शेपटीच्या गोंड्यामध्ये भुंग्याचे पंख सापडले, तू मारलंस. माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलंस एक, आणि विश्वाचा बाप इथं येऊ द्यायला नाहीस दोन. शेपटीच राहणार नाही. काय प्रारब्ध आहे महाराज. तुटली शेपटी. आता पलंग अंगठ्यानं मोरडा कोणी? पंढरपुरातल्या मालकान. त्याची ताकद सांग.
जवळ आले आणि सांगितलं, देवा काय गा, तू सरळ येऊन सांगितलं असतं तर मी त्याला राजा केला असतं, आयुष्यभर तुझ्या नावाचा झेंडा धरला असता, पण मला मारलंस रे. आमच्या दोघांची ताटातूट केलीस, आमच्या रथाचं एक चाक मोड, संसार रूपी रथाचं चाक एक मोडच. लक्षात ठेव देवा, मी सोडणार नाही तुला. महाराज, हे मागचं प्रारब्ध, तोच वाली जरा नावाचा पारधी झाला, तोच वाली जरा नावाचा पारधी झाला आणि त्याच्या हातात बाण होता. आता तो बाण कशाचा सांगत सुटलं तर मग आपले 9 वाजतील याच्यातच. हो. आणि तो पारधी होऊन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र पुढच्या अवतारातले द्वारकाधीश कृष्ण परमात्मा एका सुंदर अशा झाडाखाली बसलेले आहेत. एक पाय दुसऱ्या पायावर टेकला. देवाचे पाय कसे असतील, हरणाच्या डोळ्यासारखा अंगठा असा लुकलुक करत होता, संदिशी बाण हाणला. त्या दिवशी द्वापारयुग संपलं, कलीला आरंभ झाला आणि मालकाने आपली यात्रा संपवली. पण अंगठ्यालाच का? इथं मारायला पाहिजे होता, इथं मारायला पाहिजे होता, इथं मारायला पाहिजे होता. 5-50 अंगात बाण मारायला पाहिजे होते, अंगठ्यातच का? कारण या अंगठ्यानं पतिव्रतेची शया मोडली होतीस, याच अंगठ्यानं पतिव्रतेची शया मोडली. याची परतफेड तुला देवा करावं लागेल. भिल्ले विंधिले शारंगधरा, कुठं कुठं फक्त अंगठ्याला बाण. मारुतीरायासारखी शेपटी चुकू शकते, प्रारब्ध. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला पुढच्या अवतारात द्वारकाधीश कृष्ण परमात्मा जगातला 2 नंबरचा राजा. मी 3 लोकांच्या व्यतिरिक्त राजा कोणाला म्हणतच नाही, मेलो तरी म्हणणार नाही. 3च राजे, चक्रवेन, श्रीकृष्ण परमात्मा आणि रयतेचे राजे छत्रपती शिवराय. 3च राजे, 3च राजे, 3च राजे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र राजे आहेत पण स्वतंत्र नाहीत. बोलीला वाल्मिक वर्तोनी दावीन, स्वतंत्र नाहीत. वाल्मिकानं सांगावं तसं राजकारण केलं, मनान नाही. मनानच प्रजेचं राज्य करणारे, रयतेचं राज्य निर्माण करणारे, समाजाला लेकरा इतकं प्रेम देणारे जगात राजे कोण झाले तर 3च. चक्रवेन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या आजोबाच्या काळातले, त्याच्यानंतर कृष्णमुंदे जगद्गुरु आणि रयतेचे राजा छत्रपती शिवराय. हे 3 राजे झाले. मग या देशातल्या 2 नंबरच्या राजाच्या अंगठ्याला बाण लागून त्याला लोकातली यात्रा संपावं लागते, निजधामाला जावं लागतंय. हे त्याचं मागच्या जन्मातलं कर्म आहे. छान. असं काही बोललं की वैकुंठवाशी गुरुवर्य नथुराम बाबा म्हणायची कोटीची नोट आहे. पण आता तुम्ही म्हणण्यासाठी कीर्तनकार बी धोरणात लागन हो. तेव नदीच्या कडीनं, मग आता तुम्ही कोरक पाळताना अडचणीनं हो. तेव जर रस्त्यानं चालला तर हे प्रमाण म्हणते ना, त्यानंच सुरू केलंय ढगाला लागले. तुम्ही कुठं गाथा. खर तर लग्न लवकर आटपून निघण्यासाठी वरमाई व्यवस्थित पाहिजे. हो. आणि वरमाई चहाच्या घोटाला आणि कुखाच्या बोटाला नाहीच म्हणीन. हो, दुपारचं लग्न 4:30ला लागलं. जात्या लग्नाशी वरमाय रिकामी जागा, इथं नाही म्हणणार कीर्तनात. काय होतं घरी गेल्यावर कळन तुम्हाला. म्हणून या परंपरेतली कीर्तनकार म्हणजे वरमाई आहे, त्यानं जरा शिस्तीत अभंगावर बोललं पाहिजे. विठाला लोक खुश होण्यासाठी कीर्तन
करायचं असेल तर मग तू कंबर बांधायचं सोडून दे, घुंगर बांधायचं शिक. अजून खुश होतील. काय काय ना 150 एकर इकल्या घुंगरामुळं. तू यासाठी हाय नाही त्या इकत्यान. कीर्तन ही परंपरा मनाचं भंजन होणारी आहे, मनोरंजन नाही, मनाचं भंजन. एक सांगू माझ्या माईंनो, उद्या सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर या वडखा गावातल्या एकाच बाईनं, फक्त एकाच, दुसरीला विनंती करणार नाही, नवऱ्याचं दर्शन घेत जा. गिरगावच्या बाळ्याची फुटकी नाव तरंगल. तुमच्या वडखा गावातल्या एकाच पोरानं, एकाच, जास्त लोकायला त्रास, एकाच मुलानं एवढ्या सप्त्यात उद्यापासून आंघोळ झाले की मारुतीच्या दर्शनाला नाही गेला तरी चालेल, पण माईच्या आणि बापाच्या पाया पडत जाय. झाला सप्ता सफर. इथं बसलेल्या एकाच सुनानं सासू सासऱ्याची चट संपत्ती हिसकून घी चोट्टे. सगळी हिसकून घी, सगळी हिसकून घी. तुला गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे, चट हिसकून घी. पण 2 टायमाला सासू सासऱ्याला गरम भाकरी दी, तो या चपला सगळं पाया पडतो. झाला सप्ता सुपर. चौथी गोष्ट एकच आहे का, या गावातल्या एकाच पोरानं माळ घाला. ज्याला पहिली नाही त्याला तात्या, त्यानं माळ घाला. आणि 5वी गोष्ट, दात पडल्यावर चावणं गेल्यावर लाजून का होत नाही एका म्हाताऱ्यानं घाला. म्हणजे बोचरं झाल्यावर मग तरी आमच्या संप्रदाय ती, तर तुमच्या सप्त्याला पीक आलं. आणि असं जर तुम्ही ह्या 5 गोष्टी एकानं नाही केल्या तर 1, 2 आणि 3 या तिघाईच्या बोकांडीवर पैशाचे गठुडे टाकले आणि तुम्ही नुसते यशनी तुटलेले बैल कोणाच्या बिट्या खाला. विठाला विठाला गुण आला पाहिजे, गुण आला पाहिजे. गुण, पैसे खर्च द्या हो, जाऊ द्या पैसे, पण गुण यावा. गुण येणं म्हणजे पीक येणं आहे. जमीन 300 एकर गव्हाला राशनच्या दुकानात पाहिलात नंबर. मोरंडी 300 एकर जमीन राशनच्या दुकानात थैली नाही, टाक द्वात. सुंबळ्या कुठला, तुला लाज वाटायला पाहिजे 300 एकर जमीन मोरंडीची सांगायला, आणि राशन दुकान गरीबाच्या थोत्रातलं काढून घेतो. मूर्खपणाचं टोक आहे ना. 300 एकर जमीन असून जर गहू घरचे नसतील तर पीक नाही, पीक नाही. एवढा खर्च करून 5 लोक सुधरत नसतील तर पीक नाही. धिक्कार आहे जीवनाचा. विठाला विठाला उद्धवाला घरी पाठिलं. मैत्रेय बाजूला बसलेले होते. मैत्रेय एक मोठं नाव आहे बरं का पुराणातलं. मैत्रेय फार मोठं नाव आहे. देवाच्या अंगठ्याला बाण लागला. मैत्रेय जवळ आले, हातातल्या झारीतलं पाणी तोंडात टाकत होते. झारीला हात लावली, मैत्रेयाला जवळ घेतलं, सांगितलं, राजा, हे राजा, नको पाणी पाजूस, आता थांबू शकत नाही. देवा, कोण तो भिल्ले, कोण तो व्याध आहे, कोण तो पारधी आहे. देवा, पाय कापल्याच्या नंतर माणूस मरत नाही, तुमचा अंगठा फुटल्याच्या नंतर मरता. कधी कधी दोन्ही हात तुटल्याच्या नंतर माणूस मरत नाही, तुमच्या अंगठ्याला बाण लागलाय. भगवान कृष्ण परमात्म्याने मैत्रेयाला कवटाळला आणि उकसाबुकशी रडत होते. मैत्रेया, या पवित्र भारत देशातल्या एका पतिव्रतेचा पलंगी अंगठ्यानं मोडला रे. तिचं समाधान मातीत घातलं, तिचं समाधान मातलं करता अंगठा पापी आहे, म्हणून या अंगठ्यातच माझा प्राण सामावलेला आहे. महाराज, कर्म चुकल्याच्या नंतर देवाला फेडावं लागते, म्हणून पहिलं कडवं.